नमस्कार. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, पीपीटी प्रेझेंटेशन हे अभ्यासक्रमावर आधारित आणि स्पर्धा परीक्षांच्या विषयांवर, विशेषतः राज्यशास्त्रावर आधारित असलेल्या या सिरीजमध्ये आज 9व्या भागात आपणा सर्वांचं मी डॉक्टर विश्वनाथ महादेवावड स्वागत करतो. आजचा आपला मांडणीचा विषय आहे तो म्हणजे राज्यघटनेतील नागरिकांचे असणारे मूलभूत कर्तव्य. भारतीय राज्यघटनेत नागरिकांची मूलभूत कर्तव्य भाग 4 मध्ये अ आणि कलम 51 याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. जगाच्या पाठीवर नागरिकांचे अधिकार देत असताना अनेक देशांच्या राज्यघटनांमध्ये, विशेषतः समाजवादी शासन व्यवस्था असणाऱ्या देशांच्या राज्यामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये मूलभूत कर्तव्यांना जास्तीचं महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटनेत नागरिकांची कर्तव्य कलम 51 यामध्ये समाविष्ट केले आपल्याला या ठिकाणी सांगावे लागतात. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची सविस्तर माहिती पाहण्यापूर्वी या कर्तव्याच्या विषयी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगाव्या लागतात. महत्त्वाची एक गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात आणून द्यायला पाहिजे की मूलभूत कर्तव्य ही समाजवादी समाज रचना किंवा समाजवादी शासन व्यवस्था असलेल्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगावा लागेल तो म्हणजे जपानच्या राज्यघटनेत फक्त कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की जपानच्या राज्यघटनेमध्ये फक्त नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. मग भारतात या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्याची गरज का पडली? जर मूळ राज्यघटनेत ती नव्हती तर 1950 साली जी राज्यघटना अंमलात आली त्या राज्यघटनेमध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य नव्हती. पण मग ही समाविष्ट का करण्यात आली याच्या बाबत आपल्याला सांगावं लागेल की 1976 जी आणीबाणी लागू केली गेली आणि त्या आणीबाणीच्या अंमलबजावणीसाठी काही अडचणी शासनाला यायला लागल्या, विशेषतः त्या काळच्या सरकारला. आणि मग त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी 1976 साली स्वर्णसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली गेली आणि त्या कमिटीच्या शिफारशीवरून 4थ्या भागात अ मध्ये नागरिकांच्या 51 मध्ये ही कलम मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश केलेली आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतात. या कर्तव्यांवर प्रभाव कोणाचा आहे तर आंतरराष्ट्रीय करारांचा आहे, आंतरराष्ट्रीय मानवी हक्काच्या जाहीरनाम्याचा प्रभाव याच्यामध्ये आहे आणि आम्ही ही स्वीकारताना रशियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारले आहेत. असंही आपल्याला सुरुवातीला नागरिकांची मूलभूत कर्तव्य पाहण्याच्या अगोदर या महत्त्वपूर्ण गोष्टी सांगाव्या लागतात. राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये भाग 4 आणि 51 या कलमामध्ये याचा समावेश केलेला आपण आता स्पष्ट केलेला आहे. ही 42वी घटना दुरुस्ती यासाठी करण्यात आली आणि 42वी घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली गेली. त्या 10 कर्तव्यांची आणि नंतर झालेल्या 11व्या कर्तव्याची भूमिका आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील पहिलं कर्तव्य ते म्हणजे राज्यघटनेतील आदर्शांचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा सन्मान करणं.
राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय संस्था, त्याच्यामध्ये संसद आहे, कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय मंडळ आहे, या संस्थांचा आदर करण्याची भूमिका ही नागरिकांनी स्वीकारावी, हा त्या पाठीमागचा उद्देश 76च्या घटना दुरुस्तीनं आपला सगळ्यांच्या समोर ठेवला गेला की राष्ट्रध्वज हा तर प्रामुख्यानं सन्माननीय आहेच आहे, पण राष्ट्रगीत आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या ज्या काही राज्यघटनेतल्या आदर्श असणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आपण भारतीय नागरिकांनी या ठिकाणी सन्मान करावा, अशी भूमिका पहिल्या कर्तव्याने या ठिकाणी घेतलेली आपल्याला सांगावी लागते. दुसरं कर्तव्य आपल्याला या ठिकाणी पहिल्या कर्तव्यावर आधारित असलेलं दिसतं, म्हणजे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज, संस्था यांचा आदर करत करत भारतीय स्वातंत्र्य लढा या लढ्याला ज्या कोणी प्रेरणा दिली त्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगण्याची आणि त्यांचं अनुकरण करण्याची भूमिका या ठिकाणी भारतीय राज्यघटनेनं आपल्यावर सोपवली आहे, कर्तव्याच्या माध्यमातून ते टाकलेली आहे. म्हणजे ज्यांनी कोणी स्वातंत्र्य आंदोलनाला पाठिंबा दिला, ते आंदोलन उभं केलं आणि इंग्रजांकडून हा देश स्वतंत्र केला, त्याच्यासाठी ज्या ज्या उदात्त आदर्शांनी, ज्या ज्या विचारांनी, ज्या ज्या व्यक्तींनी, ज्या ज्या नेतृत्वानं या ठिकाणी काम केलं, त्या सगळ्या नेतृत्वाचा आपल्या डोळ्याच्या समोर आदर्श असावा आणि ते आदर्श मानून आपण सगळ्यांनी काम करावं, अशी या कर्तव्यामध्ये अपेक्षा भारतीय नागरिकांकडून व्यक्त केलेली दिसते. तो महात्मा गांधींचा असेल, नेहरूंचा असेल, सरदार पटेलांचा असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा असेल, भगतसिंग, राजगुरू सुखदेवांचा असेल, लोकमान्यांचा असेल, गोपाळकृष्ण गोखलेंचा असेल, ज्यांनी कुणी लालबाल पाल असतील, क्रांतिकारक असतील, अहिंसावादी तत्वज्ञान मांडणारे असतील, जहाल मतवादी असतील, मवाळ मतवादी असतील, ज्यांनी कुणी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या आदर्शांचा आपल्याला या ठिकाणी विचार करून त्यांच्याबद्दल प्रामुख्यानं आपल्याला अभिमान बाळगावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तिसरं कर्तव्य भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता यांचं संरक्षण करण्याची भूमिका व्यवस्थेनं नागरिकांवर टाकलेली आहे. सार्वभौमत्वाचे दोन प्रकार प्रामुख्याने, एक अंतर्गत सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. शासकीय व्यवस्था त्यांच्या परीने प्रयत्न करतीलच की देशाची स्वातंत्र्य, स्वायत्तता कशी अबाधित ठेवली जाईल, पण नागरिकांनी सुद्धा हा देश आपला म्हणून, ही व्यवस्था आपली म्हणून सुद्धा काही भूमिका घेतल्या पाहिजेत. आणि यासाठी या तिसऱ्या कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत केलेला आहे की देशाचं सार्वभौमत्व म्हणजे स्वातंत्र्य याचं रक्षण करायचं, केवळ स्वातंत्र्याचं रक्षण करायचं नाही, तर त्याचबरोबर या देशातली असणारी एकात्मता, एकता याच्या सुद्धा संरक्षणाची हमी, याच्या सुद्धा संरक्षणाची जबाबदारी भारतीय नागरिकांच्यावर भारतीय राज्यघटनेतल्या या तिसऱ्या कर्तव्याने केलेली आहे. ती म्हणजे भारताचं सार्वभौमत्व अबाधित ठेवायचं आणि प्रत्येक नागरिकानं एकात्मतेचं संरक्षण करण्यासाठी भूमिका घ्यावी. लष्करी अधिकारी, सैनिक किंवा विविध तिन्ही दलांचे अधिकारी, तिथले असणारी सगळे लोक, सगळे तिथले असणारी यंत्रणा काम करेलच, पण राष्ट्राचा नागरिक म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून काही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि त्या भूमिकेचे भूमी या कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत आपल्याला सांगावं लागेल. राज्यघटनेतील चौथं कर्तव्य तो म्हणजे राष्ट्राचं संरक्षण करणं आणि राष्ट्रसेवेला धावून जाणं. जेव्हा कधी गरज पडेल त्यावेळेस राष्ट्रसेवेसाठी नागरिकांनी धावून गेलं पाहिजे. मित्रांनो,
आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळी या देशाला गरज पडली त्यावेळेस या देशातला नागरिक राष्ट्राच्या पाठीमागे खंबीरपणे उभारलेला आहे. फक्त 1962चं चीनचं युद्ध असेल, 1965चं पाकिस्तान बरोबरचं युद्ध असेल, 1971चं बांगलादेश बरोबरचं युद्ध असेल, 1999-2000चं कारगिल युद्ध असेल, जेव्हा कधी गरज पडली त्यावेळेस या देशातला नागरिक देशाच्या पाठीमागे खंबीरपणे उभारलेला आहे आणि तो कर्तव्याच्या भूमिकेत हा उभा राहावा याच्यासाठी त्या कर्तव्याचा समावेश केला. राष्ट्राचं संरक्षण तर करायचंच आहे, पण केवळ युद्धाच्या काळात नाही तर पूर आहे, आपत्कालीन परिस्थिती आहे, दुष्काळ आहे, अशा अनेक नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा या देशातल्या नागरिकांना देशाच्या प्रती आपलं कर्तव्य उभा राहावं आणि ते सेवा बजावाव्या. यासाठी या कर्तव्याची भूमिका नागरिकांवर टाकण्याची जबाबदारी व नागरिकांवर या कर्तव्याला जबाबदारी टाकली की राष्ट्राचं संरक्षण करण्याची जशी जबाबदारी आहे तसं राष्ट्राची सेवा करण्यासाठी प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं. आपल्या सगळ्याला माहिती आहे सध्या कोरोनाचा कालखंड आहे. त्या कोरोनाच्या कालखंडात अनेक जण घरी बसून आहे, लॉकडाऊन मध्ये आपल्या घरी बसून काम करतात, पण नर्स, डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पोलीस बंधू, लष्करी अधिकारी, प्रशासकीय सेवक ही सगळी मंडळी या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आपल्या जीवावरची बाजी लावून या ठिकाणी आपल्यासाठी काम करतात. म्हणजे ते कर्तव्याची भूमिका या ठिकाणी पार पाडतात. नागरिकांनी कर्तव्य पार पाडावी हीच भूमिका या 14 कर्तव्यानं राज्यघटनेमध्ये नमूद केली की जेव्हा कधी गरज पडेल त्यावेळी नागरिकांनी सक्षमपणे देशाच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. राज्यघटनेतील 5वं कर्तव्य ते म्हणजे भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव वाढीला लावण्यासाठी प्रयत्न केले. जरी भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र वाटत असला तरी अनेक धर्म या ठिकाणी आहेत आणि मग धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहेच. महत्वाची गोष्ट या ठिकाणी ती म्हणजे धर्माच्या आधारावर झालेली भारताची मांडणी, त्याचे परिणाम जास्त प्रमाणात निर्माण होऊ नये किंवा उमटू नयेत म्हणून हे कर्तव्य समाविष्ट केलं गेलं की जरी धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तुम्हाला दिलेला असला तरी सुद्धा प्रत्येकाला धार्मिक, जातीय, भाषिक, प्रांतीय असे भेदभाव न पाळता त्या गोष्टी बाजूला ठेवून देशामध्ये एकात्मता वाढण्यासाठी काय करता येईल आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मित्रांनो, आपल्याला सांगावं लागेल की बंधुभाव वाढीला लावणं ही अतिशय महत्वाची गरज आहे या देशाच्या विभिन्न असलेल्या संस्कृतीमध्ये नितांत गरजेची होती. म्हणून भारतीय राज्यघटनेत या कर्तव्याचा समावेश महत्वाचा होणारे धार्मिक दंगली किंवा झालेला धार्मिक दंगली, जातीय दंगली, भाषावादाचे परिणाम, प्रांतिक भेदाभेद सगळे भेद आपल्याला कधीतरी बाजूला ठेवावं आणि राष्ट्र म्हणून उभं राहावं लागेल. या राष्ट्राच्या उभारणीसाठी 5वं कर्तव्यानं आपल्याला जबाबदारी टाकली आहे की भारतीयांनी एकात्मतेनं राहून बंधुभाव वाढीला लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्यघटनेचं 6वं कर्तव्य या ठिकाणी सांगतं की या देशातली जंगलं, सरोवर, नद्या, तळे, वन्य प्राणी यासारख्या नैसर्गिक जी देणगी मिळालेली आहे त्या नैसर्गिक असणाऱ्या स्थळांचं, त्या नैसर्गिक असणाऱ्या वन्यजीव जंतूंचं आपण संरक्षण करण्याची भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे निसर्गाचा समतोल घडवू नये याच्यासाठी नागरिकांना या कर्तव्याची जबाबदारी दिलेली आहे. विकासाच्या नावाखाली किंवा विकासाच्या भूमिकेखाली अनेक वेळा जंगलांची तोड करावी लागते, वृक्षराजी तोडावी लागते, काही ठिकाणचे पाणवठे त्याच्यामध्ये अडतात, पावसाचं प्रमाण कमी होतं. या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत या देशातल्या गेल्या 70 वर्षाच्या वाटचालीमध्ये आपण सगळ्यांनी अनुभवलेल्या आहेत. पण या कर्तव्यानं आपल्याला एक जबाबदारी दिली आहे या देशाचा नागरिक म्हणून की जंगलं, सरोवर, नद्या, पशुपक्षी, प्राणी हे सगळ्यांचं वन्यजीव
या सगळ्यांचं संरक्षण करण्याची भूमिका या कर्तव्यानं नागरिकांवर टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही एका बाजूला हानिकारक गोष्टी करत असाल तर संरक्षण करण्याची सुद्धा भूमिका तुम्ही घेतली पाहिजे आणि याची नितांत गरज होती. आणि म्हणूनच नैसर्गिक संपदा आपल्याला निसर्गानं बहाल केलेली आहे. ती खनिज असेल, ती पाणी असेल, ते पर्यावरण असेल, ते वन्यजीव जंतू असतील, तर ती ही जीवसृष्टी आहे. याचं संरक्षण करण्याची जबाबदारी 6व्या कर्तव्यानं भारतीय राज्यघटनेत नागरिकांवर टाकलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगायचं. राज्यघटनेतील 7वं कर्तव्य ते म्हणजे आपल्या देशाच्या संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन करून ठेवण्याची जबाबदारी नागरिकांवर टाकली. जहा डाल डाल पे सोने की चिडिया करते हैं बसेरा ये भारत देश है मेरा असं आपण ज्यावेळेस म्हणतो ना त्यावेळेस या सगळ्या संस्कृतीचा, सगळ्या धर्मांचा, सगळ्या परंपरांचा, सगळ्या सण समारंभांचा, त्या लिपींचा, त्या वास्तुकलांचा, त्या शिल्पकलांचा, त्या हस्तकलांचा, त्या रूढींचा, त्या परंपरांचा, त्या सगळ्यांचा मला अभिमान असायचा. पण केवळ अभिमान असून चालेल का? त्या जतन करून ठेवण्याची प्रवृत्ती सुद्धा माझी असली नाही. आणि म्हणून या देशाची असणारी जी संमिश्र संस्कृती आहे त्या सगळ्या संमिश्र संस्कृतीचा वारसा जतन करून ठेवण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आणि ती जबाबदारी भारतीय राज्यघटनेनं नागरिकांना टाकलेली आहे. मित्रांनो, आपल्याला सांगायला हरकत नाही, नानाविध असलेले धर्म, अनेक बोली भाषा, हजारो रूढी प्रथा परंपरा, वेशभूषा वेगळी, वेशभूषा वेगळी, पारंपरिकता वेगळी, सण समारंभ वेगळी, असा विविध असणारा जो संमिश्र संस्कृतीचा वारसा आहे ना, हा संमिश्र संस्कृतीचा वारसा जगातल्या इतर देशांना लाभला नाही जेवढा भारताला लाभला. आणि तो जतन करून ठेवण्याची भूमिका भारतीय नागरिकांवर या कर्तव्याने टाकलेली आहे. ती शिल्पकला असेल, हस्तकला असेल, ती बांधकाम कला असेल, या सगळ्या कला जतन करून ठेवण्याचं काम या कर्तव्यानं भारतीय नागरिकाला अतिशय महत्वानं करावं असं नमूद केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागतं. राज्यघटनेतील पुढचं कर्तव्य ते म्हणजे 8वं कर्तव्य. या देशातील नागरिकांनी शास्त्रीय दृष्टिकोन, मानवतावाद आणि अभ्यासू वृत्ती यांची वाढ करणं. परंपरांनी निष्ठ असलेला भारत आपल्या सगळ्याला माहिती आहे. आणि मग परंपरा, रूढी या जर लोकांवर हावी व्हायला लागल्या ना, मग त्यातनं अंधश्रद्धा निर्माण होतात आणि मग माणसाची असणारी सद्विवेक बुद्धी कुठेतरी बाजूला जाऊन पडते. म्हणून या कर्तव्यानं एक अपील केलंय, एक आवाहन केलंय की नागरिकांनी आपल्या भूमिका घेत असताना, समाज म्हणून जीवन जगत असताना या देशातल्या नागरिकांनी शास्त्रीय दृष्टिकोन बाळगला पाहिजे. घडणारी घटना का घडली आहे किंवा कशासाठी घडली आहे याचा विचार करत असताना त्याला सारासार विवेकाचा वापर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आणि मग मानवतावाद, त्याच्या अनुषंगाने मानवतावाद आणि त्याला लागून असणारी अभ्यासू वृत्ती, ह्या तिन्ही गोष्टी जर एकत्र आल्या ना तर मग अंधश्रद्धांचा आपोआप नायनाट होऊ शकतो. या देशामध्ये अंधश्रद्धा सगळ्याच वाईट आहेत का तर नाही. काही प्रमाणातल्या श्रद्धांनी, मी शब्द नीट वापरलाय, काही प्रमाणातल्या श्रद्धांनी निश्चित समाजाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मग श्रद्धा जास्त माणसांवर हवी व्हायला लागल्या की त्याचं परिवर्तन अंधश्रद्धांमध्ये होतं आणि अंधश्रद्धा मग माणसाचं आणि समाजाचं शोषण करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून या ठिकाणी 8व्या कर्तव्यानं आपल्याला जबाबदारी टाकली की घटना का घडली आहे किंवा का घडती आहे. कोणत्याही घटनेच्या घडण्याच्या पाठीमागं एक कारण असतं, कारण मीमांसा असते, उगीच काही घडत नाही. आणि मग ते घडण्याच्या पाठीमागचं कारण तपासण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन वापरा, आपली बुद्धी वापरा, मानवतावाद वापरा आणि अभ्यासू वृत्ती वापरा. आणि मग अंधश्रद्धा बाजूला पडतील आणि एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकतो. हे कर्तव्य भारतीय राज्यघटनेत अतिशय महत्वाचं आहे. ते एवढ्याचसाठी की परंपरा आणि रूढींनी जखडलेला भारत हा विकासाकडे जाण्याच्या टप्प्यामध्ये असताना
याची नितांत गरज होती की माणसांनी आपल्या असणाऱ्या काही गोष्टी सोडून द्याव्यात आणि नवीन शास्त्र, नवीन तंत्रज्ञान, संशोधन याच्यावर जास्त भर दिला पाहिजे. म्हणूनच या कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेत त्याच्यात आपल्याला सांगावं लागतं. राज्यघटनेतील 9वं कर्तव्य ते म्हणजे राष्ट्रीय संपत्तीच्या आणि मालमत्तेचं संरक्षण करण्याची जबाबदारी या कर्तव्याला नागरिकांवर टाकली. आपल्या सगळ्याला माहिती आहे, जेव्हा कधी असे प्रसंग येतात ना, ते वादाचे असतील, संघर्षाचे असतील, भांडणाचे असतील, धार्मिक, जातीय, भाषिक, विद्वेष असेल, त्यावेळेस पहिला दगड हा पडतो तो राष्ट्रीय संपत्तीवर, राष्ट्रीय मालमत्तेवर. म्हणून या कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केला की सार्वजनिक आणि राष्ट्रीय म्हटली गेलेली जी काही मालमत्ता आहे त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांची आहे. या देशाचा प्रामाणिक नागरिक ते माझं कर्तव्य ठरलं की जेव्हा कधी असे प्रसंग निर्माण होतील त्या प्रसंगामध्ये मी देशाची संपत्ती म्हणून त्याचं संरक्षण करण्याची भूमिका घेईन. नाही ते उचलला दगड आणि टाकला एसटीवर, घेतली आखडी आणि टाकली रेल्वेवर, हे सगळ्या गोष्टी या देशामध्ये अनेक वेळा घडलेल्या आहेत. पण या 9व्या कर्तव्यात एक गोष्ट जाणीवपूर्वक मान्य केली होती की भारतीय नागरिकांनी किमान राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे. खरं तर ही संपत्ती आपल्याच पैशातून, आपल्याच कर रूपानं शासनाला जाणाऱ्या पैशातून निर्माण झालेली असते. त्यामुळे आपणच आपल्या पैशाचे, आपणच आपल्या संपत्तीचं नासधूस करण्याचा अधिकार आपल्याला नाही, आणि म्हणून त्याचं जतन करून ठेवण्याची भूमिका आपण घ्यावी. म्हणून या 9व्या कर्तव्याचा समावेश केला गेला की सार्वजनिक संपत्तीचं रक्षण करण्याची भूमिका भारतीय राज्यघटनेनं नागरिकांवर या ठिकाणी टाकली. सुरुवातीच्या 1976च्या 42व्या दुरुस्तीनं 10वं कर्तव्य या ठिकाणी टाकलं गेलं. ते म्हणजे व्यक्तिगत व सार्वजनिक अशा क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीनं उत्कृष्टतेने वाटचाल केली पाहिजे. म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी यशस्वीतेकडे जाण्याचा प्रयत्न करावा. मी वैयक्तिक जात असताना मी समाज म्हणून सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करावा, सार्वजनिक सुद्धा मी प्रयत्न करावा. अपेक्षा या कर्तव्याची एवढीच आहे की व्यक्तीनं व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करावे, आणि जेवढा व्यक्ती वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करत मोठा होतो ना, तेवढा तो समाजाला मोठा करत जातो. व्यक्ती मोठा झाला की समाज मोठा होतो, समाज मोठा झाला की राष्ट्र मोठा होतो. जगाच्या पाठीवर जी विकसित झालेली देश आहेत ना, आपल्याला तिथं काही नावं सांगता येतील किंवा सांगावी लागतील की अशा माणसांच्यामुळे ते देश मोठे झाले. अगदी छोटे शोध असतील त्यांनी लावलेले किंवा छोटं काम त्यांनी केलेलं असेल, पण त्या कामामुळे जागतिक कीर्ती वाढली. व्यक्तीची तर वाढलीच वाढली, पण देशाची सुद्धा वाढली. म्हणून 10वं कर्तव्य सांगतं की तुम्ही वैयक्तिक काम कराच, पण वैयक्तिक कामाबरोबरच सार्वजनिक क्षेत्रामध्ये आपल्या प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेने वाटचाल केली पाहिजे. म्हणजे केवळ टाकणारं काम, केवळ पाट्या टाकण्याचं काम या ठिकाणी भारतीय घटनेला अपेक्षित नव्हतं किंवा कर्तव्यामध्ये अपेक्षित केलेलं नाही. तर व्यक्तिगत तर विकसित व्हावं, त्याचबरोबर सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात व्यक्तीनं उत्कृष्टतेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा या भारतीय राज्यघटनेच्या या 10व्या कर्तव्यानं आपल्याला समोर ठेवलेली सांगावी लागते. अकराव्या कर्तव्य या ठिकाणी भारतीय राज्यघटनेत नव्यानं समाविष्ट केलं गेलं ते म्हणजे वयाची 6 वर्ष ते 14 वर्ष वयाच्या बालकांचा प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा सक्तीचा करण्यात आला. म्हणजे तो मूलभूत अधिकारात तर घातलाच गेला, पण तो अधिकाराबरोबर कर्तव्यामध्ये सुद्धा समाविष्ट केलेला या ठिकाणी सांगावा लागतो. विशेषतः आईवडिलांची जबाबदारी या ठिकाणी कर्तव्यानं नमूद केली आहे, ती तरतूद केलेली आहे की वयाची 6 वर्ष ते 14 वर्ष
या वयातली जी बालकं आहेत, जी मुलं आहेत, त्यांना सक्तीनं शिक्षणामध्ये त्यांचा समावेश केला पाहिजे. म्हणजे त्यांना कामावर तर ठेवायचंच नाही, पण त्यांच्या असणाऱ्या ज्या कक्षा आहेत, ज्ञान ग्रहण करण्याच्या कक्षा आहेत ना, त्या कक्षा वृंदावण्यासाठी, वाढवण्यासाठी प्रामुख्यानं पालकांनी प्रयत्न करावेत आणि त्या कर्तव्याचा समावेश आई वडिलांवर जबाबदारी म्हणून भारतीय राज्यघटनेत या ठिकाणी 11व्या कर्तव्यानं केलेला आपल्याला सांगावं लागतो. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतली ही एकूण सुरुवातीची 76च्या 42व्या घटना दुरुस्तीनं टाकलेली 10 कर्तव्य आणि त्याच्यानंतर एक नव्यानं शिक्षणाचा अधिकार म्हणून टाकलेलं 11वे कर्तव्य. या कर्तव्यांची अपेक्षा अशी होती की भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना जसं अधिकारांची जाणीव आहे तशीच त्यांना आपल्या कर्तव्याची सुद्धा जाणीव होणं गरजेचं होतं आणि म्हणून या कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करावा लागतो. नागरिकांना केवळ अधिकारांची जाणीव होऊन चालणार नाही, तर त्याच्या बरोबरीनं कर्तव्य सुद्धा नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपल्या समोर यायला हव्यात आणि याच भावनेतून भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेली आपल्याला या ठिकाणी सांगावी लागतील. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची भूमिका आपण या ठिकाणी तपासत असताना शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या वतीनं आतापर्यंत केलेले वेगवेगळे प्रयोग, त्या प्रयोगामध्ये आपल्या सगळ्यांनी भरभरून सहकार्य केलेलं आहे. प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी साथ दिलेली आहे. ही साथ अशीच पुढच्या काळातही राहो हीच आपल्या सर्वांना विनंती. आमचे व्हिडिओ, आमच्या पीपीटी, आमचे हे सगळे प्रयोग आपल्याला आवडले असतील तर ते अधिकाधिक शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. मी डॉक्टर विश्वनाथ महादेवावत या ठिकाणी आपल्या सगळ्यांची रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.